नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण इयत्ता 5वी साठी व इयत्ता 8वी साठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेबाबत बरीच माहिती पाहिली. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी साठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमधील मराठी या विषयासाठी तुम्ही नक्की कोणत्या घटकांचा अभ्यास करावा, जेणेकरून तुम्हाला त्या येणाऱ्या 25 प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने लिहिता येतील. अर्थातच आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा होते त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मराठी या विषयासाठी असणारा अभ्यासक्रम आज पाहणार आहोत. मग बघा, मराठी या विषयावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात. या 25 प्रश्नांसाठी 50 गुण असतात. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कला असतो. म्हणजे हे जर 50 मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर हे खालचे घटक म्हणजे नक्की कोणत्या घटकांचा अभ्यास केला जावा व त्या घटकांमध्ये कोणते उपघटक येतात हे माहित असणं आवश्यक आहे. मग बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीचा अभ्यास करताना तुम्हाला कोणते पॉइंट्स लक्षात घ्यायचे. मराठी विषयाचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. म्हणजे तुम्हाला एखादा उतारा दिलेला असेल किंवा या युनिटमध्ये तुमचं वाचन क्षमता चांगली पाहिजे, जेणेकरून दिलेल्या उतार्यावर आधारित प्रश्न तुम्हाला लिहिता आले पाहिजेत किंवा वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न असतील. एकतर तुम्हाला उतारा दिलेला असेल त्याच्यावर आधारित प्रश्न असतील, त्यासाठी आधी उतारा नीट वाचणं आवश्यक आहे. किंवा वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्या दिल्या असतील त्याच्यावरही काही प्रश्न विचारले जातील, त्याच्यासाठी या जाहिराती व बातम्या यांचं वाचन चांगल्या पद्धतीने करणं व ती संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. उतार्यासारखंच कविता व त्याच्यावर आधारित प्रश्नही विचारले जाऊ शकतात. म्हणजे बघा, आपल्याला पहिल्या घटकामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, याच्यामध्ये उतारा किंवा वृत्तपत्रातील जाहिराती, बातम्या किंवा कविता यांच्यावरती प्रश्न विचारले जातील. मग याच्या पुढचा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. कार्यात्मक व्याकरण म्हणजे काय? शब्दांच्या जाती जसं की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. जेव्हा आपण एखादं वाक्य बघत असतो त्या वाक्यामध्ये नाम कशाला म्हणायचं, सर्वनाम कशाला म्हणायचं, विशेषण कशाला म्हणायचं व क्रियापद कशाला म्हणायचं हे आपल्याला या शब्दांच्या जाती या टॉपिकमध्ये शिकायचे. नंतर लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग अशा लिंगांबाबतीत आपल्याला या पॉइंटमध्ये शिकायचे. पुढं वचन असतील, काळ असेल, मग काळामध्ये भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल किंवा वर्तमान काळ असेल, या तिन्ही काळांवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे विरामचिन्हे. एखादा वाक्य लिहिल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटाला कुठलं चिन्ह द्यायचे, मग तो प्रश्न असेल तर तिथं प्रश्न चिन्ह द्यायचे की वाक्य पूर्ण झालंय म्हणून तिथं फुल स्टॉप द्यायचा आहे, हे आपल्याला विरामचिन्हांमध्ये शिकायचे. वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द म्हणजे शुद्ध शब्द कोणता हे आपल्याला दिलेल्या पर्यायातून इथं निवडायचं असतं. आता पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. बघा, भाषेचा व्यवहारात उपयोग करताना ही भाषा नक्की कुठं वापरली जाते. तर आपण सहज जरी कोणासोबत बोलत असू तर आपल्या तोंडून बऱ्याच वेळा एखादी म्हण किंवा वाक्यप्रचार बोलला जातो. यालाच आपण भाषेचा व्यवहारात उपयोग करणे असं म्हणतो. मग इथं आपल्याला वाक्यप्रचार दिले असतील, मग योग्य वाक्यप्रचार कोणता किंवा त्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच म्हणीही सुद्धा बरोबर म्हण कोणती किंवा एखादी म्हण पूर्ण करा, या म्हणीचा अर्थ काय असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. संवादावर आधारित प्रश्न, संवाद दिलेले असतील त्या संवादावर आपल्याला प्रश्न विचारले जातील, त्यासाठी दिलेला संवाद हा नीट वाचणं गरजेचं आहे.
निर्देश, काही सूचना दिलेल्या असतील त्या सूचना नीट वाचून आपल्याला आपला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. मग त्या सूचनांमध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे किंवा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. म्हणजे एखादं वाक्य दिलेलं असेल तर त्या वाक्यात काही चुकीचे शब्दही दिले असतील, मग तो चुकीचा शब्द कोणता आहे किंवा तो चुकीचा भाग कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं. नंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून आपल्याला वाक्य पूर्ण करता आलं पाहिजे. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इंग्रजी शब्द वापरतो पण त्याला मराठीत काय म्हणतात हे आपल्याला माहित नसतं. मग त्याच विषयावरती आपल्याला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा घटक अभ्यासणं हे खूप गरजेचं आहे. पुढे पाहायचे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. म्हणजे तुमच्याकडे नक्की शब्दांचा साठा किती आहे हे या घटकात अभ्यासलं जातं. जसं की समानार्थी शब्द, म्हणजे एकाच शब्दाला बरेच पर्यायी प्रश्नही असतात. ज्या शब्दांचा अर्थ सारखाच होत असतो त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. विरुद्धार्थी शब्द म्हणजे एका शब्दाला दुसरा अपोजिट वर्ड इथं आपल्याला सांगायचं आहे. शब्द कोडी, काही कोडी दिली असतील म्हणजे शब्दांची कोडी दिली असतील ती आपल्याला सोडवायची आहेत. जोड शब्द, जोड शब्द कशाला म्हणतात? जेव्हा दोन शब्द एकत्र येत असतील त्याला जोड शब्द म्हणतात. मग ते जोड शब्द कोणते किंवा दिलेल्या वाक्यात जोड शब्द किती दिलेत याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातील. अलंकारिक शब्द असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द. आता पिलूदर्शक शब्द म्हणजे काय असतं? जसं गाईचं बाळ हे वासरू असतं, म्हणजे काय झालं? गाय वासरू. अशा प्रकारच्या शब्दांना पिलूदर्शक शब्द म्हणतात. घरदर्शक शब्दांसाठी कोणता प्राणी हा कुठे राहतो किंवा त्याच्या घराला काय म्हणतात अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या घरदर्शक शब्द यामध्ये विचारले जाऊ शकतात. नंतर अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, म्हणजे काही अक्षरे दिली असतील त्या अक्षरांपासून एखादा अर्थपूर्ण शब्द आपल्याला इथे तयार करायचा आहे. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, इंग्रजीमध्ये जसं आपण अल्फाबेटिकल ऑर्डरने शब्द लावत असतो तसंच आपल्याला मराठीत वर्णानुक्रमे शब्दक्रम लावायचा आहे. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, म्हणजे एकाच शब्दाला अजून दुसऱ्या शब्दांमध्ये काही म्हटलं जातं का किंवा त्याला अजून दुसरे काही अर्थ असतात का ते आपल्याला इथे शोधायचे. पुढे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व याच घटकामध्ये आपल्याला अजून एक उपघटक अभ्यासायचा आहे. तो म्हणजे भाषा विषयक सामान्य ज्ञान. जसं की लेखक असतील, कवी असतील, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू असतील, राष्ट्रीय प्रतीके असतील, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने हे सगळं आपल्याला माहित पाहिजे, कारण यांच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, हा झाला इयत्ता 5वी साठी विचारल्या जाणाऱ्या मराठी विषयाचा अभ्यासक्रम. म्हणजे जर तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत आहात तर इयत्ता 5वीत मराठीमध्ये आत्ता पाहिलेल्या अभ्यासक्रमावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आता या अभ्यासक्रमाचा सोप्या पद्धतीने अभ्यास कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.